की मी विचार केला की ठीक आहे, आता जर मला असं जर देश घेता येत नसेल, असं जर जगामध्ये मला काम करता येत नसेल, तर काय असा मार्ग असेल. माझं साहेब तुम्हाला मी सांगतो की या देशाला लोकशाही कधी मिळेल खऱ्या अर्थाची, ह्याच्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करतो. माझ्या बायकोला कायम मी सांगतो की बघ, मला या देशाला लोकशाही मिळवून द्यायची आहे आणि ही लोकशाही जोपर्यंत मी मिळवून देऊ शकणार नाही तोपर्यंत माझं मरण नाही आहे, एवढं लक्षात ठेव. मग तुम्ही म्हणणार की ही लोकशाही काय प्रकार आहे, लोकशाही काय प्रकार आहे डोक्यातली लोकशाही. तर आज ही जी काही लोकशाही आहे ही लोकशाही नाही हो, ही हुकुमशाही आहे, ही तर गुंडशाही आहे आणि हे फार भयानक आहे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे जोपर्यंत मला मिळणार नाही तोपर्यंत मी तर मरू शकत नाही, हे मी क्लिअर त्यांना सांगितलं. आणि मग मी विचार केला की अरे ह्या देशाला नेमकी लोकशाही का मिळत नाही हो, काय झालंय. आहे हो 5-10% लोकशाही आहे, मी म्हणत नाही आहे, पण कुणी जर ह्या भारतातला एक जणांनी सांगावं की ह्या देशात 100% लोकशाही लागू आहे. लोकशाहीचा अर्थ असा नाही हो, फार सुंदर आहे. एक आणि एक देशातला नागरिक अतिशय सुंदर आणि चांगला राहू शकतो खऱ्या अर्थाच्या लोकशाहीमध्ये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की देशाच्या लोकशाही, ज्या वेळेला देशात लोकशाही लागू होईल त्यावेळेला हा देश जसा तुम्ही आज बघताय याच्यापेक्षा भरपूर वेगळा तुम्हाला बघायला मिळेल. मग लोकशाही नक्की काय आहे, ही लोकशाही ह्याच्यावरती मी अभ्यास चालू केला. का होत नाही, लोकशाही का लागू होत नाही. आणि मग एका प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय बरं का. आणि तो प्रश्न काय आहे माहिती आहे का, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे काय आहे, तर एक समजून चालू, परत मी सांगतो कुणाच्या ह्याच्यावरती घेऊन मला बोलायचं नाही, पण उदाहरण सांगतो. एक पार्टी आहे, कुठलीही एक पार्टी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा अन्य कुठल्याही पद्धतीची पार्टी आहे. या पार्टीमध्ये एका व्यक्तीला तिकीट पाहिजे त्या पार्टीचं. तर तो पार्टीचा अध्यक्ष त्याच्याकडं तो जातो, पार्टीच्या अध्यक्षाकडे जो कोणी व्यक्ती आहे तो जातो. तो म्हणतो माझ्याकडे 4 कारखाने आहेत, माझ्याकडे 10-15 हजार कामगार आहेत, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. आणि मग ते प्रमुख आहेत ते ठरवतात की कुणाला तिकीट द्यायचं. दुसऱ्या पार्टीमध्ये दुसरा व्यक्ती जातो, ते ठरवतो. आता ऍक्च्युअली कुठल्या पार्टीचं नाव घेण्यापेक्षा सगळ्याच पार्ट्या यांचा जो रिमोट कंट्रोल असतो किंवा जो प्रमुख असतो तो ठरवतो अनिल मानेला तिकीट द्यायचं आहे का अन्य काय गोष्टीला तिकीट द्यायचं आहे. लक्षात आलं का, पक्षश्रेष्ठी म्हणतात, पक्षश्रेष्ठी ठरवतात. आता महत्वाच्या गोष्टीवरती सगळ्यांनी हा ऐकण्यासारखा विषय आहे. ह्या देशामध्ये सगळ्याच पार्टीच्या व्यवस्था जर अशा असतील तर हे पार्टी प्रमुख कोण झाले हो, हुकुमशहा. हे हुकुमशहा झाले. आज तुम्ही घरी जा आणि झोपताना हा थोडासा विचार करा की एक हुकुमशहा नाही तर या भारत देशामध्ये 10,000 पार्ट्या आहेत. 1-2 नाही आहेत, तुमच्या समोर 5-7 दिसतात, 10-15 दिसतात, पण 10,000 पार्ट्यांचं रजिस्ट्रेशन आहे. या पार्टीच्या प्रत्येक व्यक्तीला स्वतः हुकुमशहा व्हावं असं वाटतं. आणि मग तो हुकुमशहा ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला लोकशाही कशी दिलो. एक हुकुमशहा समजेल की माझं काहीही अस्तित्व असलं कामा नाही. एक हुकुमशहा असं म्हणेल की नाही नाही, माझ्यातला पंतप्रधान जो असेल तो माझा ऐकणार नाही, सगळ्यांचं जनतेचं पॉझिटिव्हिटीनं बघेल. तर असं काही होताना दिसून येत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, या देशातल्या प्रत्येक पार्टीचा प्रमुख हा हुकुमशहाच म्हणला पाहिजे, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही, लक्षात ठेवा. आणि मग तिथं मग एक वेगळं अनबॅलन्सिंग व्यवस्था तयार होते. मग ती वशिलेबाजाची, वेगवेगळ्या पद्धतीची, अन्य काय गोष्टीची व्यवस्था होते. आणि मग काय होतं तर मग इलेक्शन पद्धती होते. साहजिक आहे, हुकुमशहा पद्धतीनं खालची मंडळी वागणार, त्याच्या पद्धतीनं खालची आणखी मंडळी वागणार. अगदी ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये पण तेच बघायला तुम्हाला मिळतं. तर लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या मागे किती लोक आहेत हे दाखवायला लागतं.
मग वेगवेगळ्या पद्धतीचं प्रदर्शन, वेगवेगळ्या गाड्या घेऊन पद्धती, जायचं. गाड्या घ्यायच्या, हे करायचं, मग त्याच्यासाठी पैसा, त्याच्यासाठी दारू, त्याच्यासाठी अन्य गोष्टी, मग त्याच्यासाठी वाईटपणा, त्याच्यासाठी गुंडागर्दी, हे सगळं त्यात जोडून आलं. लक्षात आलं का? तर या पद्धतीमध्ये काय झालंय, तर अशी पद्धती आहे आणि हीच गोष्ट या अन्यायाने भ्रष्टाचाराला काय होते, पूरक ठरते, उपयोगाची ठरते आणि मग ते वाढत जातं, फोपावत जातं. पर्याय काय? लक्षात आलं. आता हा झाला एक प्रकार, ही एक गोष्ट झाली. दुसरा विषय काय आहे की अरे लोकशाहीच्या बाबतीत हा विषय आहे, मान्य आहे. मग ही लोकशाही मिळवण्यासाठी पर्याय काय आहे, काय आहे, नक्की काय करू शकतो, त्याच्यावरती अभ्यास पुढचा चालू झाला की असं कसं होऊ शकतं. तर तो अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं का अशा एका पार्टीचा जन्म पाहिजे, अशा एका पार्टीचा जन्म पाहिजे तिथेही व्यवस्था की नाही. त्याचा अध्यक्ष याला काहीही व्हॅल्यू असता कामा नये, तो 0 व्हॅल्यूचा व्यक्ती पाहिजे, त्याचा कुठंच संपर्क नाही आला पाहिजे. शक्य नाही. ही फार अवघड आहे गोष्ट. कसं शक्य? त्याच्यावरती अभ्यास केला कसं शक्य आहे की पार्टीमध्ये जर खऱ्या अर्थानं जर एखाद्या ह्याच्यात आपल्याला लोकशाही लागवायची असेल तर पार्टीच्या प्रमुखानंच कसा पाहिजे, सक्षम. तर तो नाही सक्षम नाही, तो काय पाहिजे, तर लोकशाहीवादी पाहिजे. लोकशाहीवादी पाहिजे. आणि काय होतं माहिती आहे का, या व्यक्तीला थोडे दिवस हा नाटक करतो लोकशाहीचं आणि परत हाही भ्रष्टाचारी होतो. ही सगळी व्यवस्थाच आहे हो. त्यामुळं असं करून नाही चालणार. मग मी पण कधीतरी काय होणार आहे, भ्रष्टाचारी होणार आहे, चुकीचा होणार आहे, अन्य काही गोष्टी होणार आहे. याच्यावरती अभ्यास केला आणि याच्यातून एक अशी व्यवस्था पुढे आणली, अशी व्यवस्था विचाराच्या डोक्यात आली की अरे माझ्या एकदम ते डोक्यात आलं आणि मी ठरवलं की आता या देशाला आणि जगाला एकत्र मानवतेच्या ह्याच्या खाली आणायला कोणीही रोखू शकत नाही, कोणीही रोखू शकत नाही. जगातला एकही नेता ते थांबवू शकत नाही. तुम्ही म्हणणार हे कसं शक्य आहे, तर शक्य असं आहे की ती जी पार्टी असणार आहे ती पार्टी काय आहे, तर एक सॉफ्टवेअर आहे. काय आहे, तर एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये एक फिक्स फॉर्मॅट तयार करून ठेवलेला आहे. जोपर्यंत जनतेतून उमेदवार येणार नाही, ह्या प्रस्थापितांचं किंवा जे हुकुमशहा आहेत हे जे सगळे आहेत की नाही, ते ह्यांचं जे सगळं फ्रेम आहे ही तिथून निघून गेली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेच्या हे हातात गेलं पाहिजे. आणि मग ते जाणं तसं अवघड आहे, तसं विचार करण्याच्या म्हणजे कुणाच्या मनात सुद्धा ते ध्यानीमनी पण येणार नाही. पण कायमस्वरूपी लोकशाहीच्या शोधात असणारा मी याच्यातून रेग्युलर रात्रंदिवस विचार करून एक फॉर्म्युला लक्षात आला, पद्धत लक्षात आली की असं एक सॉफ्टवेअर आपण समाजासमोर, जगासमोर, भारतासमोर आणलं पाहिजे की ज्याच्यामध्ये क्लिअर कट लोकशाही दिसणार. एक छपरातलं पोरग या देशाचा पंतप्रधान तुम्हाला दिसणार. कुठंही त्याला ना दारू द्यायची गरज, ना जेवण द्यायची गरज, ना पैसा द्यायची गरज. तुम्ही म्हणणार की हे कसं शक्य आहे, तर शक्य कसं आहे हे तुम्हाला सांगतो. आणि ते सगळं आता तयार झालंय. आता येणाऱ्या 1 आठवड्या 2 आठवड्यामध्ये ही व्यवस्था समोर होत्या. महाराष्ट्रातल्या, देशातल्या किंवा अन्य कुठल्याही याच्यातल्या व्यक्तींनी हे समजून घ्यायचं आहे आणि ती काय आहे, ती कशी आहे हे मी आज तुम्हाला सांगतोय. आणि याच्यामधले हजारो प्रश्न ज्यांना कुणाला येणार आहेत त्या विषयाचे ते मला तुम्ही विचारू शकता. त्या पद्धतीनं कुठली अडचण नाही आहे. माझा नंबर पण तुम्ही देणार आहे किंवा माझ्या ह्याच्यातून त्याचं हे होईल. पण लक्षात घ्या की एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये पहिल्यांदा तुम्हाला वरती काय होईल, तर तुम्ही एक ॲप आहे, ते ॲप ओपन करायचं आहे. त्याचं नाव आहे मानव अधिकार पार्टी. नाव काय आहे, मानव अधिकार, ह्युमॅनिटीच्या रिलेटेड. तिथं काय असं काय माझा वैयक्तिक स्वार्थ नाही आहे किंवा देणं घेणं नाही आहे. मानव अधिकार पार्टी नाव आहे त्याचं. आणि ह्या पार्टीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जसं ॲप डाउनलोड कराल तसं वरती तुम्हाला दिसेल की तुम्हाला समाजाची सेवा करायची आहे का, तर तिथं कंसात लिहिलं असेल मानव सेवक. म्हणजे तुम्ही कोण झाला, मानव सेवक झाला.
ज्यांना पुढे जाऊन इलेक्शन मध्ये यायचं आहे. हम्म. लक्षात आलं का? बरोबर. समाजाची सेवा करायची सेवा आहे, करायची. मानव सेवक व्हायचा आहे आणि परत इलेक्शन मध्ये यायचं आहे. समजून चाला की मी तो फॉर्म भरला की मी मानव सेवक किंवा तुम्ही भरला. तिथं कसं भरायचं आहे तर तुमचं नाव, गाव, फोन, पत्ता, वार्ड वगैरे सगळं लिहायचं, एकदाच लिहायचं आणि ते लिहिलं, एंटर केलं की तुम्ही हा मोबाईल पुढे ठेवला, संपलं तुमचं काम. तुम्ही कोण झाला? मानव सेवक झाला. दुसरी गोष्ट, दुसरा कोण आहे तर खाली एक फॉर्मॅट आहे. समजा मी आहे, मी व्यापारी आहे, तर मी काय म्हणणार की मला मानव सेवक व्हायचं नाही, तर खाली दुसरा ऑप्शन आहे, मानव सेवकाकडून सेवा हवी आहे काय. म्हणजे काय, खाली फॉर्मॅट आहे की मतदाता. बरोबर. या मतदाताच्या बाबतीतला विषय कसा असणार आहे तर तो तिथं जाणार, तिथं संपूर्ण एंट्री जशी यांनी केली तशीच करणार आहे बरोबर. आणि त्यानं गाव, नाव, पत्ता वगैरे लिहिला आणि तो ठेवून दिला, संपलं काम. मानव अधिकार पार्टीमध्ये मतदाता आणि मानव सेवक मानव. हे दोन कॅटेगरी आल्या. हा मानव सेवक एक आपण समजून चालूया, एक इस्लामपूर सारखं गाव किंवा आमच्या कासेगाव सारखं गाव. ह्या कासेगावमध्ये समजा साधारण 10-15 हजार काय आहेत तर लोकसंख्या आहे, 20,000 लोकसंख्या आहे आणि त्यामध्ये एक 40 जण मानवसेवक झाले. बघा, मग ह्या 40 जण मानवसेवक झालेले आहेत आणि जनता राहिलेली त्यांनी मानवसेवकांनी एंट्र्या करायच्या आहेत आणि त्यात त्यांना हे करून घ्यायचं आहे. आता काय झालं की अनिल मानेचं एक काम आहे. अनिल मानेनं काय केलं, मोबाईल उचलला, मानवता पार्टीचं ऍप ओपन केलं तर तिथं डायरेक्ट लिहिलेलं आहे तुमचा प्रश्न लिहा. मग मला काय पाहिजे तर 7-12 पाहिजे. मग 7-12 आणि गट नंबर 2881 आणि एंटर केलं, संपलं माझं काम. मी परत मोबाईल ठेवला. आता जे 40 मानवसेवक जे आहेत ह्या 40 मानवसेवकांना बीप जायला लागतो की अनिल माने नावाचा एक व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती त्याला 7-12 पाहिजे. लक्षात आलं का? आणि मग हे सगळे जण बघणार आणि पटकन एक जण ते सिलेक्ट करणार, क्लिक करणार. म्हणजे काय झालं तिथं तर त्यांनी क्लिक केलं आणि त्याला काय झालं, पटकन त्याला कळालं की बाबा ह्यांचं काम आहे. म्हणजे आपोआप नंबर स्वाईप होणार, माझा नंबर तुम्हाला, तुमचा नंबर मला येणार आणि लगेच तो फोन करणार की तुमचा 7-12 द्यायचा आहे का? हां ठीक आहे, सकाळी तुम्हाला 11 वाजता मी 7-12 आणून देणार घरी दारात. साहेब लक्षात ठेवा, आजचा आमच्या गावातला ग्रामपंचायतीचा सदस्य जरी झाला तर देशाचा पंतप्रधान असल्यासारखा आव तयार करतो. काम तर काही करत नाही, कामाच्या बाबतीत 0, पण फुगण्याच्या बाबतीत भरपूर मोठा फुगत असतो. ही देशातल्या प्रत्येक गावातली आणि बर्षीची गरज आहे. खरं तर तो लोकसेवक आहे ना हो, त्यानं सेवा केली पाहिजे ना खऱ्या अर्थाची. तर तसं काही नाही आहे. या पार्टीमध्ये जो तुम्ही मानवसेवक आहात, तुम्ही स्वतः जायचं आहे ग्रामपंचायती तलाठी ऑफिसमध्ये. तिथं गेल्यानंतर तुम्ही त्यांना सांगायचं की अमुक अमुक गट नंबर 7-12 दे चल आणि ते तुझं किती पैसे आहेत, 10 रुपये, हे 10 रुपये घे, पावती दे चल. तुम्ही यायचं आहे माझ्याकडे, ते घेऊन यायचं आहे, मी ते बघणार माझं झालेलं. 10 रुपये सर हे तुमचे घ्या, जे काही लिगल फी आहे ती. आणि काय आहे तर तिथं तुम्ही म्हणणार की सर आता तुमच्या मोबाईलवरती एक क्लिक करा, तुमचं काम झालं म्हणून. जसा गाडेसाहेब क्लिक होणार तसा आपोआप तुम्हाला मार्क मिळणार 1. असं जातीचा दाखला काढायचा आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे दाखले काढायचे आहेत. असे 750 प्रकारचे वेगवेगळे दाखले आहेत. त्यामध्ये 1 मार्क, 3 मार्क, 5 मार्क, 7 मार्क, 4 मार्क, 2 मार्क अशा पद्धतीचे हे मार्क आहेत. आणि त्याला टाइम पिरियड दिलेला आहे, ते सगळा विषय वेगळा आहे. तर ही जी मार्क्स आहेत, ही मार्क्स 4, 3, 2, 5, 10, 15 वेगवेगळ्या पद्धतीचे मार्क्स काय होणार, संचयित होणार. एकच हा मानवसेवकला मिळणार. पण तुम्हालाच मिळणार असं नाही. जे 40 जणांनी ज्यांनी प्रत्येक वेळेला ते बघितलंय आणि ते काम केलंय त्यांना ते मार्क सेव्हिंग मध्ये होणार. बघा, आता तुम्ही जनतेची सेवा केली, खऱ्या अर्थाची सेवा केली. कुणाला वेगवेगळ्या पद्धतीचे
कामं काढून दिली, कुठली वेगवेगळ्या योजना आणून दिल्या, वेगवेगळ्या पद्धतीचे कर्ज प्रकरणं केली, अन्य काही गोष्टी केल्या, बिगर शेती केल्या, भरपूर प्रकारची. हे ज्या वेळेला तुम्ही पूर्ण केलं त्यावेळेला काय झालं, पुढचा विषय, तर तुमचे मार्क संचयन झालं, एकत्र मार्क तुमचे झाले. आता कासेगावचं इलेक्शन आलं. जसे डिक्लेअर होतं इलेक्शन तसं इथं सॉफ्टवेअरला एंट्री होते त्या गावाची फक्त, आणि त्या गावाची एंट्री झाली इलेक्शनची की बरोबर 15 दिवस अगोदर ते सॉफ्टवेअर सिलेक्ट करतो त्या लोकांना, त्या 40 मानवसेवकापैकी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कोण, तो कसा ऍक्टिव्ह मार्क्स मिळाले. मार्क्स, त्याचे मार्क्स किती आहेत, त्यानं जनतेची सेवा किती केलेली आहे बघा. आपोआप नाव काय झालं त्याचं यायला लागलं, आणि ते नाव काय होणार आहे तर ते फिक्स झालं, सगळ्या प्रोसिजर पूर्ण. त्याला कुणालाही या व्यक्तीकडं, त्या संस्थेच्या म्हणजे मानवाधिकार पार्टीच्या अध्यक्षाकडे जायला लागणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता दुसरा महत्वाचा जो विषय आहे तो कुठला आहे तर इलेक्शन लागलं, आपोआप ते फॉर्म भरले, सगळ्या गोष्टी झाल्या. आता तुमच्यासारख्या 40 जणांनी माझी 5 वर्षात 4-5 कामं म्हणजे 200 कामं माझी केली असतील, 100 कामं केली असतील, तर मी मतदान कुणाला करणार हे तुम्ही ठरवायचं आहे. लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचं मत असतं, मला प्रश्न बोलतात माणसं की काय नाही सर तुम्ही एवढं केलं ना तरी सुद्धा माणसं पैसे घेतील, हे घेतील. लक्षात ठेवा, जनतेला वेडं समजू नका बरं का. 99% जनता, त्याच्यापेक्षा जास्त टक्के जनता ही सुंदर आणि चांगली आहे, पण तिच्याकडे पर्याय नाही हो. एक आहे तो असा आहे, दुसरा त्याच्यापेक्षा घाणेरडा आहे, तिसरा त्याच्यापेक्षा घाणेरडा आहे. असं जर असेल तर ते काय म्हणेल, एका बाजूनं 2 किलो मटण द्या, एका बाजूनं थोडी दारू द्या, एका बाजूनं थोडंसं पैसे द्या. हीच व्यवस्था चालू आहे सध्याच्या ठिकाणी काय काय ठिकाणी. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला एक चांगला ऑप्शन त्यांच्या समोर उभा राहील त्यावेळेला काय होणार आहे तर त्यांना 100% काय होणार तर ते त्यांनाच मतदान करणार. जनतेला वेडं समजायची गरज नाही. तुम्ही जरी तेवढं कामकाज तुम्हाचं जरी कोणी केलं किंवा याच्यातल्या सगळ्या ऐकणाऱ्यांपैकी जर 100 कामं एखाद्याची जर केली असतील 4-5 वर्षात, तर ते मतदान कुठं जाणार नाही, अगदी एकसारखं मतदान सगळ्यांना पडेल आणि तो निवडून येईल. आता झाला हा पहिला फॉर्मॅट. तुम्ही म्हणणार मग दुसरा फॉर्मॅट काय आहे की आपोआप ज्या वेळेला तो ग्रामपंचायतली निवडून येतो तो आपोआप इलिजिबल होतो पंचायत समितीला. लक्षात आलं. मग त्याला थोडा एरिया जास्त होणार आणि तो ते कामकाज करणार. तिथं तो त्याच पद्धतीची कामं करणार, निवडून येणार, परत तो जिल्हा परिषदेला जाणार, परत तो आमदारकीला जाणार आणि परत खासदारकीला जाणार. कार्यक्षेत्र वाढवायचं. आता प्रश्न 2 आहेत. एक प्रश्न आहे सर एखाद्याला परत एखादा म्हणू शकतो की नाही मी ग्रामपंचायतीमध्येच राहीन. हेच तर प्रस्थापितीकरणाचं सगळ्यात मूळ कारण आहे. त्यामुळे या पार्टीमध्ये 5 वर्षाच्या वरती एका ठिकाणी राहायला कुणालाही परमिशन नाही. तो म्हणेल ग्रामपंचायतीत बरं आहे आपलं मग प्रेस्टीज करायला, तर तसं काही नाही. तुझ्यासारखे भरपूर जण त्यात आहेत समाजसेवा करणारे. तू तेवढी जागा तिथनं खाली कर, नाही तर वरती आहे. बरोबर आहे. आणखी दुसरा एक प्रश्न तुमच्या डोक्यात येईल की ही पार्टी जर चांगली चालायला लागली तर कदाचित चांगल्या पद्धतीचे एखादा आमदार तो ह्या पार्टीत येऊ इच्छितो. म्हणजे 5-50-100 गावं यांनी घेतली, इझिली गावं होणार. ह्यात कुठंही अडथळा नाही बरं का. इथं कुठंही अडचण नाही. इथं कुठंही मानवता गुरु तिथं कुठं डिस्टर्ब करेल कुणाला काहीच संबंध नाही. महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, या पार्टीच्या संविधानामध्ये पहिला आकडा जो पहिला रूल आहे म्हणजे 1 नंबर हा जो रूल काय माहिती आहे का, तर या पार्टीचा जो अध्यक्ष आहे अनिल माने, या अध्यक्षाला कुठलंही इलेक्शन लढता येणार नाही. एक पहिला मुद्दा. आता इलेक्शन न लढता पण मुख्यमंत्री झालेली तुम्ही बघितले असतील. तर लक्षात ठेवा, तेही ह्याला साध्या ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा सरपंच होता येता येणार नाही, तर तो पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सुद्धा कधीही होऊ शकणार नाही. हे क्लिअर लिहिलेलं आहे त्यात. त्यामुळं अनिल माने
हा कधीही काय होणार नाहीये, तर कुठलाही पदाधिकारी होणार नाही, अजिबात होणार नाही. हा महत्वाचा मुद्दा. पण बाहेरून येणारा जो कुणी असेल तर त्याला अगदी आमदार आहे आणि तो आला तर तुम्ही म्हणणार की त्याला परमिशन द्यायची का आपल्याला? तर नक्की द्यायची. पण कशी द्यायची माहिती आहे? तर तुम्ही आलाय, या, आनंद आहे, तुमच्याकडे चांगल्या भावना आहेत, असू शकतं. लक्षात ठेवा, सगळ्या पार्टीमध्ये भरपूर चांगली माणसंही आहेत, भरपूर चांगली माणसं आहेत. मी स्वतः अनुभवलेले आहेत, बघितलेले आहेत आणि फार प्रामाणिक आहेत. तर अशा पद्धतीमध्ये तो काय करणार, ती व्यक्ती काय करणार, आपल्याकडे येणार. पण काय, तर पहिल्यांदा ग्रामपंचायत लढायची आहे, परत पंचायत समिती, परत जिल्हा परिषद आणि परत आमदारकी. तर कदाचित हे सोपं नाहीये. ते येतील न येतील त्याचा विषयही नाहीये. पण जी सर्वसामान्य मुलं, जी छपरातली मुलं, जी गोरगरीब मुलं, ज्यांना खरंच समाजकार्य करायचं आहे, ही माणसं तिथं येतील आणि या पार्टीचं सगळ्यात महत्त्वाचं खरं सामाजिक काम चालू होईल. अन्याय, भ्रष्टाचार, इतर गोष्टी आपोआप संपून जातील. पण हल्ली जे तरुण पिढी आहे ती आता म्हणजे पैसे आणि ह्याच्या पाठीमागच आहे सगळी. एकतर सोशल मीडियामध्ये व्यस्त आहे, दुसरं म्हणजे हे इलेक्शनला जे जे प्रतिनिधी उभे राहतात त्यांनी बरोबर ते कॅच केलेलं आहे त्यांना. अगदी बरोबर आहे. मग आपल्याला या ठिकाणी आपल्या पार्टीत अशी लोक म्हणजे स्वतः सेवाभावी काम करणारे अशी लोक मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, कारण गावात असे अनेक लोक असतील जे पैशानेच काम करणार. हो, करू द्या ना. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट की मगाशीच मी सांगितलं की 99% माणसं ही चांगली आहेत. त्यांच्यावर थोडंसं वॉशआउट करायची गरज आहे. आणि ती वॉशआउट कशामुळे होईल, तर या पार्टीच्या व्यवस्थेपुढं हजारो जणांना चांगलं काम करायचं आहे. हो, लाखो जणांना चांगलं काम करायचं आहे देशामध्ये. पण अशी काहीच व्यवस्था नाही ना, जिकडं जायचं मी 5 वर्ष काम केलं आणि इलेक्शनच्या वेळेला तिकीट देताना तो म्हणतो की पैसेवाला कोण आहे, तू जा बाजूला, तुझं नंतर बघू, जरा पुढच्या वेळेला चान्स देऊ. इथं असं नाहीये. इथं ज्याचं काम आहे तो आपोआप वरतीच जात राहणार आहे. त्याला कुणीही अडवू शकत नाही देशाचा पंतप्रधान व्हायला. लक्षात ठेवा. आणि त्यामुळं शेकड्यानं काय लाखानं माणसं ह्यात येणार, मी तुम्हाला क्लिअर सांगतो. आणि हे तुम्हाला बघायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये. ह्या गोष्टी तुम्हाला इतक्या फास्ट पुढं दिसतील. दनादन गावं, म्हणजे आता आपण इथं बसलोय तर अगदी नागपूरचं एखादं कासेगाव असेल, त्या कासेगावमध्ये आपोआप ते ॲप ओपन केलं गेलेलं आहे. तिथं माणसं तयार झालेली आहेत, मानवसेवक तयार झालेले आहेत, सेवा चालू आहे. आपल्याला काय माहिती नसणार आहे, पण तिथं इलेक्शन लढून जिंकलेले असणार आहेत. तिथं पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकीला माणसं पोचणार आहेत. कुणाच्याच मदतीची गरज नाही आहे. एकदम परफेक्ट लोकशाही, परफेक्ट व्यवस्था. जे कंट्रोल आहे किंवा मॉनिटरिंग कोण करणार? मॉनिटरिंग ह्याच्यात मला वैयक्तिक किंवा आमच्या कुणालाही ते काही करता येणार नाही. एकदा हे सॉफ्टवेअर जनतेला सुपूर्द केलं की त्याच्यामध्ये मेंटेनन्स आणि डाटा एंट्री शिवाय काही नाही. त्याच्यात कुणालाही डिसिजन मेकिंग. आता अगदी तुम्ही आला आणि थोड्या दिवसानं तुम्ही मला भेटला, तुम्ही मला भेटला की सर तुमचं मस्त पार्टी चालू आहे, हो मी तुमचा मित्र आहे ना, मग मला जरा कराडमधून तिकीट द्या ना. तर मी तुम्हाला हात जोडणार, तुम्ही या, चहा घ्या, नाश्ता घ्या आणि जनतेत जावा, जनतेची खरी सेवा करा. जनता जेवढे क्रेडिट तुम्ही बनवाल तो समाजाची सेवा करून, त्यात तुम्ही उंचीवर जाणार आहे. त्याच्यासाठी काही मला वेगळं काय करावं लागणार नाही. लक्षात आलं का? वशिला नाही, काय नाही, पैसा लागणार नाही, वशिला लागणार नाही, बाकीच्या गोष्टी किती लागणार आहेत, माणसं किती आहेत, ती पण माझ्याकडे ही अमुक BMW गाडी पाहिजे. मग ती प्रत्येक इलेक्शन आलं म्हटलं की नवीन गाड्या आल्याच बघा, लगेच नवीन बिना नंबरच्या गाड्या. आता नंबर यायला लागले, कंपल्शन आहे म्हणून. नाहीतर ह्या करकरीत गाड्या का, तर ते दाखवावं लागतं, मग हे असं करावं लागतं, मग त्या गोष्टी तशा. इथं काय नाही. माझा माणूस इलेक्शनमध्ये तिथं त्या व्यक्तींच्या पर्यंत भेटायला सुद्धा जायची गरज नाही, त्यांना सांगायचीही गरज नाही, त्यांना प्रचारही करायची गरज नाही. ऑलरेडी त्यांनी संचयित केलेलं ही जे सगळं आहे
तिथं जनता जाऊन फक्त त्याच बटनावरती बोट दाबणार आहे हे लक्षात ठेवायचं. त्याला काही गरजेचं नाही. म्हणजे आपली मानवाधिकार पार्टी ही आता डिजिटल पार्टी आहे. डिजिटल जगातली पहिली पार्टी डिजिटल पार्टी, ही डिजिटल पार्टी. आणि ही पार्टी आता महत्वाच्या मुद्द्यावरती लक्षात ठेवा, हा कटू वाटेल पण महत्वाचा आहे. हे राष्ट्र सगळे आता दुभंगत जाऊन अजून भारतात अजून भाग पाडायची तयारी चालू आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये भाग पाडायचे चालू आहे. एकत्र यायचं कुणी तयारी नाही. अजून कसं तोडेल, अजून कसं तुटेल, अजून कसं हे होईल, विभाजन होईल. तर असं विभाजन होऊन चालणार नाही. हे जग एक कुटुंब आहे आणि एका कुटुंबाच्या पद्धतीनं एखाद्या देशाला लोकशाही व्यवस्थेच्या वाटलं की हे सॉफ्टवेअर मी वापरू का, तर बिनधास्त वापरायचं आहे हो. तिथं तीच व्यवस्था चालणार आहे आणि भारत आणि त्या देशाचे संबंध सुंदर होणार आहेत. असे भरपूर देश एकत्र येतील आणि ह्या देशाला नाही जगाला एकवटणारी ही मानवाधिकार पार्टी असेल, लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीच्या आता या डिजिटल पार्टीला जसं आपण इतर पार्ट्यांचं रजिस्ट्रेशन करतो आपल्या भारत सरकारकडे करतो आणि त्यांचं रजिस्ट्रेशन मिळतं. येस. आता आपली ही पार्टी आहे याला रजिस्ट्रेशन कोणाच? अगदी बरोबर. आता ही पार्टी जी आहे हे फॉर्मॅट आहे, हे सॉफ्टवेअर आहे आणि त्या पद्धतीनं ते कामकाज करणार आहे. पार्टी ह्या अँगलनं त्या ज्या मानवाधिकार पार्टीचं बेसिक रजिस्ट्रेशन असणारच आहे राज्य शासनाचं, देशाच्या ह्याचं, बरोबर आहे. ते इथल्या पुरतं झालं. म्हणजे ती फॉर्मॅलिटी आहे, ते जर फॉर्मॅलिटी आहे म्हणूनच करायचं आहे. नाहीतर काय आहे, हे बघा, एका पार्टीच्या रजिस्ट्रेशनला 250 जणांची सहमती लागते. बरोबर. म्हणजे त्यांचं अपेक्षित आहे की किमान एक उमेदवार तुम्हाला निवडायचा असेल तर 250 जणांनी त्याला सिलेक्ट करावा लागेल. पण असं काही कोणी करताना दिसतं का? नाही. पक्ष प्रमुख ठरवतो, चल उठ, तुला नाही तिकीट, तुला तिकीट, चल तू भर जा. किती घाणेरडा प्रकार आहे. म्हणजे जगामध्ये ह्या मतदारसंघात तशी काही माणसं नाहीत का हो? प्रत्येक जणानं भारताच्या प्रत्येक मतदारसंघात ही जी मतदाता बसलेले आहेत त्यांनी विचार करावा की त्यांच्या राज्यात, त्यांच्या गावात असणारा हा उमेदवार आहे, याच्यासारखी दुसरी नाही आहेत का हो? त्याच्यापेक्षा चांगली कितीतरी आहे. पण त्यांना स्थान नाही आहे आणि हे स्थान देण्याचं काम ही पॉलिटिकल पार्टी, मानवाधिकार पार्टी करणार आहे, लक्षात घ्या. ही संकल्पना कशी आली तुमच्याकडे? म्हणजे ते मगाशी तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने ही संकल्पना, हे जे माझं सामाजिक काम आहे, पिरॅमिड, हा, या पद्धतीनं काय झालं की जोपर्यंत जनतेच्या व्यवस्थेतून माणूस येणार नाही ना, तो लोकशाही, गंमत आता बघा, तो लोकशाहीवादी असू शकत नाही. आता काय तुम्ही विचार कराल की गाव तुम्ही जिंकलं, गाव जिंकल्यानंतर तुम्ही विचारणार की आता सरपंच निवडीला तरी तुमचं कोणाचं तरी हस्तक्षेप असेल की? तर नाही बरं का. ज्याला जास्त टक्के पर्सेंटेज प्रमाणे मतदान पडलंय ना, तो 1 नंबरचा माणूस तो ठरवू शकतो की मी काय. किंवा त्याने जर म्हटलं की मी नाही इच्छुक, तर सेकंडला तुम्ही प्राधान्य देणार. अशी माणसं येणार ह्यामध्ये. ती इतकी चांगली माणसं असणार आहेत ना, ते म्हणणार की मला नको सरपंच पद हो, माझा हा मित्र आहे ना तो पण चांगला आहे, त्याला बघू द्या. इतकी कनवाळू आणि चांगुलपणाची माणसं. अरे काय भ्रष्टाचाराची स्थिती आहे. एक सरपंच यासाठी किती भयानक गोष्टी केल्या जातात. तर इथं असा नसणार आहे. ही चांगुलपणाची व्यवस्था आहे. मानवाधिकार पार्टी ही मानवतेची व्यवस्था आहे आणि ही मानवता जनतेला अन्याय आणि भ्रष्टाचारापासून बाजूला जाणार आहे. लक्षात ठेवा, एक मुद्द्यावर बोलणं फार भयानक आणि मोठं आहे, पण लक्षात ठेवा, एका देशाच्या व्यवस्थेमध्ये 33% खर्च जवळपास बांधकाम आणि रस्त्यांच्या वरती घालवला जातो आणि हे वाळूत पाणी गेल्यासारखं पुढनं रस्ते तयार होतात आणि मागणं उकलतात. आत्ताची जी नॅशनल हायवेची जी परिस्थिती आहे, तुम्ही तिथं या, आपण लाईव्ह व्हिडिओ करूया, तुम्ही बघा तिथं काय परिस्थिती आहे. आपल्याला वाटतं की लय मस्त झालं, हे झालं, ते झालं. कुणीतरी असं म्हणतं की 100च्या स्पीडमध्ये गेलं तरी चहा सांडत नाही. चला एक ट्रायल घेऊया. माझ्याकडे पण BMW गाडी आहे, आपण जरा चहा ठेवूनच बघूया एकदा. लक्षात ठेवा, इतके खड्डे, इतके ऍक्सिडेंट, आता नवीन कामकाज चाललंय इथे व्यवस्थित जे माणसांना जे हे पाहिजे, कितीतरी प्रॉब्लेम आहे तो, कितीतरी ऍक्सिडेंट होत आहे तो.
माणसांना बोलायला सोपं आहे, पण लक्षात ठेवा या व्यवस्था जोपर्यंत लोकवाशाही व्यवस्था जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत त्यात चांगुलपण, तो चांगलेपणा त्यात येणार नाही, लक्षात ठेवा. आणि मगच या देशाचं भलं होईल, अन्यथा नाही. बरं का, मी तुम्हाला शेवटचा विषय सांगतो. अजून 100 वर्ष तुम्ही प्रयत्न करा, या देशाला खऱ्या अर्थाची लोकशाही येऊच शकत नाही. त्याला अशाच पद्धतीच्या पार्टीची गरज आहे ज्याच्यात खऱ्या अर्थानं एक छपरातलं पोरग देशाचा पंतप्रधान होणार. आणि परत सांगाल तर तो पंतप्रधान ही कधीही प्रस्थापित होऊ शकणार नाही. त्यानं सर्वसाधारण परत यायचं आणि जिथं अगोदर काम करत होता तिथंच करायचं कामकाज. लक्षात आलं का? ही पद्धती या पार्टीची असणार. निश्चितच, कारण आपण जे संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्णत्वाला जातोय किंवा तो आता येणारच आहे समोर. 1,00,000% येणार. आपण नेहमीच म्हणतो की भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, परंतु लोकशाही नावाला राहिली असंही म्हणतोय आपण, कारण हुकुमशाहीकडे देश चाललेला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जर ही पार्टी आणत असाल, डिजिटल पार्टी, पहिलीच सगळी जगातली पहिली डिजिटल पार्टी म्हणून आली, आणि त्या माध्यमातून जर आपल्याला भले आता लगेच आपण यशस्वी होऊ असं नाही, परंतु हे कालांतर नाही. आणखी एक मी तुम्हाला ह्यामध्ये थांबवतो. लक्षात ठेवा, मी आज सांगतोय, मी असाच नाही आहे. मी 30 वर्ष अहोरात्र या व्यवस्थेसाठी घालवलेले आहेत. बरोबर. मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो, ज्या दिवशी पार्टीची सुरुवात होईल त्या पार्टीच्या बरोबर 5 वर्षापर्यंत देशातल्या किमान 3, 4, 5 ठिकाणी मुख्यमंत्री ह्या पार्टीचे असतील. आणि 10व्या वर्षी या पार्टीचा प्रधानमंत्री असेल, हे तुम्हाला मी खात्रीलायक सांगतो. कारण इथं कुठंही जाण्याची गरज नाही आहे. एकदा ती फ्रेम या देशातल्या प्रत्येक गावागावात पोचली तर प्रत्येक जण जो सामाजिक कार्यकर्ता आहे तो उभा राहणार आहे. तो म्हणणार, चला मानवाधिकार पार्टीचा ॲप काढा, लगेच माझी एंट्री, लगेच मतदातांची एंट्री, लगेच काम चालू. आणि इतक्या स्पीडने होणार. हा, ते डिजिटल आहे, ते सॉफ्टवेअर आहे, ते कधी कुणासाठी थांबणार नाही. तुम्हाला दाखवतो, कितीतरी पार्ट्या आत्ताच्या काळातल्या वयस्कर माणूस 70-80 वर्षाचा होतो, पार्टी तयार करत 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 पुढे जातोय, मागणं सगळी पार्टी निसटून जाते, तिकडे येतोय, तिकडची पार्टी निसटून जाते, त्याच्या हातात काय राहत नाही आहे. पण हे सॉफ्टवेअर आहे, हे सगळं झप 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 इतक्या स्पीडनं वाढत जाणार आहे. ह्या देशाला खऱ्या अर्थाची लोकशाही 1,00,000% ही पार्टी देणार, लक्षात ठेवा. कारण त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ नाही आहे. जाता जाता मी फक्त अजेंडा सांगतो तुम्हाला, त्याच्यावरती सविस्तर आपण बोलूया. या पार्टीचे अजेंडे फक्त 5च आहेत. काय आहे तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला शिक्षण हे मोफत पाहिजे. चांगली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या विषयावरती आपण सेपरेट एक युनिट बोलूया, म्हणजे तुम्हाला कळेल, ते तुमचे पुढचे एपिसोड असतील. तर हे पहिली गोष्ट तर शिक्षण मोफत. दुसरं, सगळ्या देशातल्या लोकांना आरोग्य मोफत. तिसरं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर फक्त गोरगरीब का हो, श्रीमंताला पण कमी पैशातलं घर नको का? म्हणजे त्यानं मरायचं, त्यानं भरपूर हे करायचं नाही. नाही नाही, सगळ्यांना कमी दरातली घरं. सोपं आहे बरं का. आज मुंबईसारख्या ठिकाणी इतकी वाईट परिस्थिती आहे. एक 1 BHK घ्यायचा 80-90 लाख रुपये जातात हो, ते मरतात त्यात करून करून. अक्षरशः BP, शुगर ह्यानं त्यानं भरलेली माणसंही असतात, कारण त्याला ग्रासलेले पैशासाठी, इतर गोष्टीसाठी. तर अशा ठिकाणी मुंबईसारख्या त्यांच्या परिसरातल्या असणाऱ्या ठिकाणी तुम्ही 20-20 लाखात ही घरं देऊ शकता, इझिली देऊ शकता. ते आमचं फॉर्मॅट आहे, त्यात आपण बोलू. चौथी गोष्ट, या देशातला, ज्या देशाला तुम्ही शेतीप्रधान देश म्हणता, ह्या देशातला प्रत्येक शेतकरी गुलाम आहे, गुलाम. आणि त्या गुलामांच्या बाबतीत त्याची गुलामणी संपवण्याचं कामकाज, त्यांना हक्काची व्यवस्था देण्याचं कामकाज पॉइंट वाईज आपण बोलू. आणि शेवटचं जे आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं असतं, नोकर निर्मिती किंवा व्यवसाय निर्मिती, याच्यासाठीची व्यवस्था. ही 5च व्यवस्था जर आपण दिली तर हा देश अतिशय सुंदर, अतिशय चांगल्या पद्धतीने राहू शकतो.
आणि ह्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला काय परिस्थिती आहे बघा ना हो. प्रत्येक जण का ग्रासलाय, बीपी, शुगर, हा आजार, तो आजार, तो आजार. कशामुळं? तर ह्यांच्याकडे ही शांतीच नाही हो. तुम्ही आता इमॅजिन करा की तुम्ही आहे, तुमचे आई बाप आहेत, मुलं बाळ आहेत, पोराच्या शिक्षकांना सायंटिस्ट होईपर्यंत खर्च नाही आहे. इमॅजिन करा. मला चांगल्या कमी घरात पूर्णपणे दरात घर मिळणार आहे, एकदम कमी दरात, जेवढा खर्च आहे तेवढाच. म्हणजे जे 80 लाखाचं घर असतं ना ते 20 लाखात बनतं, 15 लाखात बनतं, तेवढेच पैसे. तिसरी गोष्ट, आरोग्य व्यवस्था माझे आई वडील असू दे, मी असू दे, मोफत. बरोबर. आणि माझ्या शेतीचा मला जर दर मिळाला चांगला तर मी सुंदर जगणार, किंवा मला माझ्या व्यवसायात किंवा माझ्या नोकरीत व्यवस्थित पैसे मिळाले, कुणालाही भ्रष्टाचार करण्याची इच्छा होत नसते, लक्षात ठेवा. अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही पक्षाचा अजेंडा पण सांगितलेला आहे. ही पहिलीच जगातली डिजिटल पार्टी आहे, मानवाधिकार पार्टी, आणि त्या पार्टीचे तसे संस्थापक अध्यक्ष म्हणू शकतो आपण आत्ता सध्या तरी, कारण त्यांनी सांगितले की मला कोणत्याच त्याच्यात म्हणजे खूपच नको आहे. तरीही आज त्यांनी एवढ्या चांगल्या संकल्पनेनं ही पार्टीची उभारणी केली, कारण देशातले प्रत्येक सामान्यातला सामान्य माणूससुद्धा सुखी झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे, त्याला कुठलीही विवंचना राहिली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं यांनी पार्टीचं एक अजेंडा तयार केलेला आहे. जसं तुम्ही सुरुवातीला म्हटला की मी भाजी विकत होतो त्यावेळेला हेलिकॉप्टरचं स्वप्न होतं. यांनी ज्यावेळेला हॉटेल सुरू केलं त्यावेळेला हॉटेलच्या समोर खूप मोठा असा डायनासॉरचं प्रतिकृती उभी केली. म्हणजे ही जी भव्यता त्यांच्या डोळ्यात आहे त्याच पद्धतीनं या पार्टीची सुद्धा भव्यता त्या पद्धतीने तुम्ही आखलेली आहे. आणि या पद्धतीनं लवकरच जसं तुम्ही म्हणला 10 वर्षातच या देशाचा प्रधानमंत्री सुद्धा या पार्टीच्या माध्यमातून होऊ शकेल, असं एवढा ठाम विश्वासानं तुम्ही या ठिकाणी विचार मांडलेला आहे. आणि निश्चितच जे प्रेक्षक पाहणार आहेत, जे मतदार आहेत आणि तरुण असतील, कारण बऱ्यापैकी सगळे सोशल मीडियावरती आहेत, आणि ही डिजिटल पार्टी लवकरच आपल्या दृष्टीस येणार आहे. 1-2 आठवड्यातच त्याची ज्याला आखणी म्हणतो किंवा लोकार्पण सोहळा जो होणार आहे तो लवकरच होईल. आपण या ठिकाणी आलात, खूप चांगल्या दिलखुलास आणि बिनधास्त आपण बोललात, आपले विचार मांडलेत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद.